प्रशांत कोरटकरच्या बातमीनं प्रशांत कोरटकर याला जामीन अर्ज त्याने केलेला आहे तर त्याच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होतीये। सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी आपलं लेखी म्हणणं कोर्टात सादर केलेलं आहे। तपासाकरता काहीही राहिलेलं नाही असा बचाव आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे। त्यामुळे कोरटकरला जामीन द्यावा अशी मागणी प्रशांत कोरटकर याच्या वकिलांनी कोर्टाकडे केलेली आहे। आता त्याला जामीन मिळतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याला जामीन मिळतो का त्याला पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे। पण जो दावा त्याच्या वकिलांनी केलेला आहे लेखी स्वरूपातला कोर्टातला दावा तो असा सांगतो की आता काही चौकशी करायला माहिती घ्यायला काही उरलेलं नाही, त्यामुळे प्रशांत कोरटकरला जामीन मिळावा। सुनावणी सुरू झालेली आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर ज्याने इतिहास अभ्यासकांना फोन केला, रात्री उशिरा 12च्या दरम्यान तो फोन केलेला होता आणि त्यावरनं त्यांना इशारा देण्यात आलेला होता, धमकीवजा इशारा तो होता आणि महापुरुषांविषयी अपशब्द सुद्धा त्यांनी वापरले होते त्याच फोनमध्ये। बातमी पुढची बीडमधून महत्त्वाची बातमी। बीड जिल्हा कारागृहामध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओमकार सवाई यांना नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलेलं आहे। सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहात मारहाणीची घटना घडलेली होती। म्हणजे काल सकाळची ही घटना आहे। 9-9:30च्या दरम्यान मारहाणीची घटना घडलेली होती। मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गित्तेसह इतर चौघांना संभाजीनगर इथल्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलं आणि आज अक्षय आठवलेसह इतर दोघांना नाशिकच्या कारागृहात पाठवण्यात आलं। कुठेही टोळी युद्ध कारागृहामध्ये भडकू नये म्हणून ही खबरदारी घेतली गेली।